कल्याणच्या भोईवाड्यात ओम साई सेवा मंडळाच्या पालखीचे आगमन। सालाबादप्रमाणे यंदाही ओम साई सेवा मंडळ उरण करंजा येथील पालखीचे रविवारी कल्याणच्या भोईवाडा येथे स्वर्गीय नामदेव कुंभारे यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले। त्यावेळी कल्याण भोईवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश कुंभारे यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही निष्ठेने पार पाडली। यावेळेस भोईवाड्यातील वॉर्ड क्रमांक 35 चे शिवसेना युवासेना उपशहर प्रमुख मेघन सलपी, भोई कोळी ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष गणेश गुडदे, माजी नगरसेवक रमेश वाळंज, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र बाबडे, युवा समाजसेवक रोहन गुडदे, धनंजय गुडदे, धीरज गुडदे, सनी कुंभारे, मनीष भोपी, स्वयं कुंभारे, भोईवाडा महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णा कुंभारे आणि सर्व भोईवाड्यातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवली। बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंग गौड यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले। तर मंडळी, आपण आहोत आता भोईवाड्यामध्ये आणि आत्ताच आपण महाप्रसादाचा लाभ घेतला। तर आपल्यासोबत आपले उपाध्यक्ष मिलिंददादा आहेत। तर मिलिंददादा, आपण कधीपासून यायला लागलो या भोईवाड्यामध्ये कधीपासून यायला लागलो आणि कशी आपली इथे व्यवस्था होते याच्याबद्दल काय सांगशील? मी आज आपल्या मंडळाला 29वा वर्ष आहे। 29वा वर्ष चालू असताना मला तर जाणवतं की मला आठवते की मला ह्या इथे येतो आम्ही 25 वर्ष झालेले आहेत। 25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे इथे न खंड पडता आम्ही आलेलो आहेत। त्यामध्ये प्रकाश भोई साहेब असो, त्यानंतर त्यांचा परिवार असो आणि कल्याण भोईवाडा यांचे ग्रामस्थ असतील, त्यानंतर आमचे मित्र मेघन युवासेनेचे उपशहराध्यक्ष, ते सुद्धा नेहमी त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या याच्यामध्ये, ते सुद्धा नेहमी असतात आमच्याबरोबर। ह्या इथे आल्यानंतर आम्ही कधी येतो असं आम्हाला नेहमीच जाणवत असतं की आम्ही कल्याण भोईवाड्यामध्ये कधी जाणार का, तर आम्हाला इथे पंचपक्वानासारखं जेवण भेटतं, कारण त्यांच्या मदतीला त्यांचा अख्खा कल्याण भोईवाडा गाव असतं।